सो गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण जो टॉपिक डिस्कस करत होतो तो होता कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मागच्या लेसन मध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड डेफिनेशन, लिगॅंडची डेफिनेशन आणि टाइप्स ऑफ लिगॅंड डिस्कस केली. आज आपण पुढचा जो पार्टचा पॉइंट आहे तो आहे टर्म्स यूज इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. तर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये काही टर्म्स येतात. उदाहरणार्थ याच्या पूर्वीची टर्म्स आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जी आली ती लिगॅंड. तर त्याच पद्धतीने कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये इतरही काही टर्म्स आहेत, त्या टर्मचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहिली जी टर्म दिलेली आहे ती दिलेली कोऑर्डिनेशन स्पेअर. तर कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणजे काय किंवा या टर्मला काय, कोऑर्डिनेशन स्पेअरला काय म्हणतात, त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी एक फॉर्म्युला दिलेला आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा. या ठिकाणी कॉम्प्लेक्स दिलेला आहे K4 ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आहे FeCN6 ब्रॅकेट कंप्लीट. मग आता कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणजे काय? कुठल्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जी स्क्वेअर ब्रॅकेट असते त्या स्क्वेअर ब्रॅकेटला कोऑर्डिनेशन स्पेअर असं म्हणतात. मग आता एक्झाम्पल मध्ये जे आपलं दिलेले K4 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे FeCN6 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे याचा अर्थ या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कोऑर्डिनेशन स्पेअर जो आहे तो आहे त्या कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये किंवा त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय काय टर्म्स आलेले आहेत. त्यामध्ये आलेला आहे मेटल, सेंट्रल मेटल ॲटम आलेला आहे आयर्न. त्यानंतर CN6 लिगॅंड. एकूण लिगॅंड किती आहे? 6 सायनाइड लिगॅंड आहे. हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला दिसतात. आणि मग तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो पार्ट येतो त्या पार्टला कोऑर्डिनेशन स्पेअर असं म्हणतात. मग कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन येतो आणि त्याबरोबर असलेली लिगॅंड्स येतात. त्याबरोबर त्याच्यामध्ये लिगॅंड्स. मग आता ह्या एक्झाम्पल मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो मेटल आलेला आहे तो आहे आयर्न आणि 6 CN आलेला आहे, म्हणजे CN लिगॅंड्स आहे. हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आलेले आहे, त्याला कोऑर्डिनेशन स्पेअर असं म्हणतात. पहा डेफिनेशन काय म्हणजे कोऑर्डिनेशन स्पेअर. द सेंट्रल मेटल आयन अँड द लिगॅंड linked to it are enclosed in a square bracket. सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन आणि लिगॅंड यांची जी लिंक आहे, यांची जी अटॅचमेंट आहे, ज्यावेळेस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट केली जाते त्याला कोऑर्डिनेशन स्पेअर असं म्हणलं जातं. मग K4 FeCN6 हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जी टर्म आलेली आहे FeCN6 आणि त्याच्यावर जो चार्ज आहे त्याला म्हणलं जातं कोऑर्डिनेशन स्पेअर. मग त्याच्यावर चार्ज जो आहे तो निगेटिव्ह चार्ज का आला? या कॉम्प्लेक्सचं जर डिसोसिएशन केलं, सॉल्व्हंट मध्ये जर डिसोसिएशन जर केलं तर 4K+ फॉर्म झाले कॅटायन आणि प्लस हा जो कोऑर्डिनेशन स्पेअर आहे त्या कोऑर्डिनेशन स्पेअरवर चार्ज आला निगेटिव्ह. म्हणजे कोऑर्डिनेशन स्पेअर जो आहे त्याच्यावर डिसोसिएशन नंतर किंवा आयनायझेशन नंतर सॉल्व्हंट मध्ये ऍड केल्यानंतर त्या कोऑर्डिनेशन स्पेअरवर चार्ज येतो, एक तर पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल. या ठिकाणी हा जो कॉम्प्लेक्स आहे तो कॉम्प्लेक्स वॉटर मध्ये डिसोसिएट केल्यानंतर त्याचे आयन तयार होतात आणि आयन मध्ये जर आपण बघितलं तर कोऑर्डिनेशन स्पेअरवर जो चार्ज आलेला आहे तो आलेला आहे 4-. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो पार्ट येतो त्या ब्रॅकेटला त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या कोऑर्डिनेशन स्पेअर असं म्हणलेलं आहे. आणि कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये काय काय येतात? कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये सेंट्रल मेटल ॲटम येतो आणि लिगॅंड्स येतात. आता सेंट्रल मेटल ॲटम आयन आहे आणि 6 सायनाइड लिगॅंड्स आहे. तर याला कोऑर्डिनेशन स्पेअर असं म्हणलं जातं. मग आता या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, म्हणजे कोऑर्डिनेशन स्पेअरवर जर चार्ज आला मग
त्याला आपण कॉम्प्लेक्स आयन म्हणतो. कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स आयन म्हणजे काय, डिसोसिएशन केल्यानंतर आयनायझेशन झाल्यानंतर तो जो कोऑर्डिनेशन स्पेअर आहे त्या स्पेअरवर चार्ज कुठला येतो. मग या चार्जवरून कॉम्प्लेक्स आयनचे टाइप्स पडतात. ते पुढे आपल्याला आहे, तरी पण आपण या ठिकाणी थोडं डिस्कस करू. आता या ठिकाणी एफिशियन्सी आणि चार्ज आलेला आहे तो -4 आलेला आहे, 4 मायनस आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मायनस चार्ज आलेला आहे, म्हणजे तो जो कोऑर्डिनेशन स्पियर आहे त्याच्यावर जो चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज, त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स ऍनायन. जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स कॅटायन. आणि जर कुठलाही चार्ज नसेल तर त्याला म्हणतात न्यूट्रल कॉम्प्लेक्स. लक्षात ठेवा की कोऑर्डिनेशन स्पेअर जो आहे या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जर आपण डिसोसिएशन जर केलं, डिसोसिएशन नंतर तो जो कोऑर्डिनेशन स्पेअर आहे त्याच्यावर चार्ज येतो, त्यावरून त्याचे टाईप पडतात कॅटॅयनिक कॉम्प्लेक्स, ऍनायनिक कॉम्प्लेक्स आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स. कॅटॅयनिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय की जर कोऑर्डिनेशन स्पेअरवर पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला कॉम्प्लेक्स कॅटॅयन म्हणतात. कोऑर्डिनेशन स्पेअरवर जर निगेटिव्ह चार्ज आला तर त्याला कॉम्प्लेक्स ऍनायन म्हणतात. आणि कुठलाही चार्ज नसेल, जर न्यूट्रल असेल तर त्याला न्यूट्रल कॉम्प्लेक्स आयन असं न्यूट्रल म्हणलं जातं. कॉम्प्लेक्स जो आहे तो न्यूट्रल आहे असं म्हणतात. मग आता पुढं आपल्याला काही कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज कसा फाइंड आउट करायचा आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं की आपण ऑक्सिडेशन स्टेट आपण मेटलची फाइंड आउट करू शकतो. त्याचबरोबर त्या कॉम्प्लेक्सचा आयनचा आपण चार्ज या ठिकाणी 4 मायनस चार्ज आलेला आहे. मग हा 4 मायनस चार्ज कसा आला तर तो कशा पद्धतीने काढला तर पहा काय सांगितले त्यांनी, द नेट चार्ज रिसाइडिंग ऑन द कॉम्प्लेक्स आयन इज इट्स चार्ज नंबर. त्या कॉम्प्लेक्स नंबरवर जो नेट चार्ज असतो त्याला आपण चार्ज नंबर म्हणतो. -4 असेल, प्लस असेल किंवा न्यूट्रल असेल. सो हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, चार्ज कसा काढतात कॉम्प्लेक्स आयनचा, तर इट इज अ अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस कॅरीड बाय द मेटल आयन अँड द लिगॅंड. ज्या वेळेस आपण मेटल आयनचा चार्ज आणि लिगॅंडचा चार्ज याची ज्यावेळेस आपण बेरीज करू त्यावेळेस आपल्याला कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज नंबर त्या ठिकाणी मिळतो किंवा कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. काय करायचं आपल्याला, अल्जेब्रिक सम करायची, बेरीज करायची. कशाची, चार्जेस कॅरीड बाय द मेटल आयन अँड द लिगॅंड. लिगॅंड, प्रत्येक लिगॅंडवर चार्ज असतो. आता Cl मायनस -1 चार्ज आहे, OH मायनस हायड्रॉक्सिल आहे, हा लिगॅंड आहे त्याच्यावर मायनस चार्ज आहे. Cl मायनस त्याच्यावर चार्ज आहे, -1 चार्ज आहे. म्हणजे प्रत्येक लिगॅंडवर चार्जेस असतात. आणि मेटलचा चार्ज म्हणजे काय, मेटलचा चार्ज म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट. पुढे म्हणलेले पहा, द चार्ज कॅरीड बाय द मेटल आयन इज इट्स ऑक्सिडेशन स्टेट. त्या मेटलचा ऑक्सिडेशन स्टेट. मग ज्यावेळेस आपण मेटलचा ऑक्सिडेशन स्टेट आणि लिगॅंडची चार्ज याची ज्यावेळेस आपण बेरीज करू त्यावेळेस आपल्याला कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज त्या ठिकाणी मिळतो. आता पहा या ठिकाणी -4 चार्ज जो आलेला आहे तो कशा पद्धतीने आलेला आहे ते त्याने सांगितले. पहा कसे, मग आपल्याला चार्ज काढायचा. मग मेटल कुठला आहे, Fe. सो मेटलचा चार्ज म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल प्लस चार्ज ऑफ लिगॅंड. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयन प्लस 6 इंटू चार्ज ऑफ 6 आहे ना, म्हणून 6 घेतली आणि 6 इंटू चार्ज ऑफ Cl मायनस आहे. सो मग काय झालं, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयन जी आहे ती प्लस 6 इंटू -1 आणि मग ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 आणि मग टोटल जो चार्ज आला त्या कॉम्प्लेक्सवर ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे आणि एका सीएन वर -1 चार्ज आहे. मग 6 इंटू -1 आणि +2 सो -4 + 6 सो चार्ज जो आला तो किती आला त्या ठिकाणी, तो -4 चार्ज आला. म्हणून कॉम्प्लेक्स आयन वर जो चार्ज आला तो आला -4. समजलं. तर अशा पद्धतीने म्हणजे
आपण कुठल्याही कॉम्प्लेक्स आयनचा आपण चार्ज या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. पुस्तकामध्ये एकच एक्झाम्पल दिलेलं आहे, परंतु पुढील एक्झामसाठी आपल्याला अशी प्रॉब्लेम सोडवणं गरजेचं आहे. हाऊ टू फाइंड आउट द चार्ज ऑफ अ कॉम्प्लेक्स आयन किंवा ऑक्सिडेशन स्टेट. त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी टर्म्स आहे ती आहे कोऑर्डिनेशन नंबर. व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर? त्याला सीएन नंबर असं म्हणतात. प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. प्रत्येक मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. कोऑर्डिनेशन नंबर त्याला सीएन नंबर असं म्हणलेलं आहे. त्याची जर आपण रेंज बघितली तर ती रेंज असते 2 ते 10 पर्यंत कोऑर्डिनेशन नंबरची व्हॅल्यू किंवा कोऑर्डिनेशन नंबर येतात. 4 आणि 6 हे कॉमन कोऑर्डिनेशन नंबर असतात आणि आपल्याला त्याच 4 आणि 6 वर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे पुढच्या दृष्टीने. म्हणून लक्षात ठेवा, कोऑर्डिनेशन नंबरची जी रेंज आहे ती 2 ते 10 आहे आणि कॉमन कोऑर्डिनेशन नंबर जे असतात ते असतात कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि कोऑर्डिनेशन नंबर 6. मग आता प्रश्न असा येतो, व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर? कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणतात? सो व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर? So coordination number, it is the number of ligands. सरळ वाक्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? इट इज द नंबर ऑफ लिगॅंड attached to the central metal atom or ion is called coordination number of that metal. त्या मेटलला एकूण लिगॅंड किती अटॅच आहे त्यावरून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर निघतो. उदाहरणार्थ आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे पुस्तकामध्ये. कॉम्प्लेक्स दिलेला आहे, सेंट्रल मेटलला आहे कोबाल्ट आहे आणि त्याच्या भोवती जे लिगॅंड्स आहेत ते 4 अमोनिया आणि 2 क्लोराईड आयन आहे. मग 4 अमोनिया आणि 2 क्लोराईड एकूण झाले 6. म्हणून या कॉम्प्लेक्स मध्ये जो कोबाल्ट आहे त्या कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर 6. समजलं? So what is coordination number? So coordination number is the number of ligands which are directly bonded to the central metal atom or ion. Thus, the coordination number of metal ion, paragraph मध्ये म्हणलेलं आहे की the coordination number of metal ion attached to monodentate ligand is equal to the number of ligand bound to it. जेवढे लिगॅंड असतील तेवढा कोऑर्डिनेशन नंबर येतो, परंतु कोणासाठी स्पष्ट केलेलं त्यांनी मोनोडेंटेट लिगॅंड साठी. आपण टाईप बघितलेला आहे. मोनोडेंटेट लिगॅंड म्हणजे काय? एकच डोनर ऍटम जर असेल, एकच ऍटम जर इलेक्ट्रॉन पेअर देत असेल मेटलला, त्याला मोनोडेंटेट लिगॅंड असं म्हणतात. मग मोनोडेंटेट साठी कोऑर्डिनेशन नंबर जर काढायचा असेल तर त्या लिगॅंडची आपण बेरीज करतो. कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आला, कारण NH3 पण मोनोडेंटेट लिगॅंड हे एकूण 4 आहे आणि 2 क्लोराईड आहेत, एकूण झाले 6. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. मग बदल काय होतो पहा. हा खूप महत्वाचा बदल आहे की जर तुमचे लिगॅंड पॉलीडेंटेट असतील, पॉलीडेंटेट लिगॅंड आपण शिकलेलो आहोत. पॉलीडेंटेट म्हणजे काय? 2 किंवा 2पेक्षा जास्त जर डोनर ऍटम असतील, इलेक्ट्रॉन देणारे जर ऍटम असतील मेटलला, तर त्याला पॉलीडेंटेट लिगॅंड असं म्हणतात. मग त्यामध्ये बायडेंटेट आले, ट्रायडेंटेट आले, टेट्रा आले, पेंटा आले, हेक्झा डेंटेट आले. मग असे जर लिगॅंड असेल तर त्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर साठी त्यांनी काय सूचना केलेली आहे ती पहा. काय जर पॉलीडेंटेट लिगॅंड असतील तर सीएन ऑफ मेटल आयन, सीएन म्हणजे काय? कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल आयन इन अ कॉम्प्लेक्स इज द नंबर ऑफ लिगॅंड डोनर atoms directly attached to it or the number of electron pairs involved in the coordinate bond. जर पॉलीडेंटेट लिगॅंड असेल तर कोऑर्डिनेशन नंबरचा नियम जो आहे तो चेंज होतो, तो बदलतो. त्यांनी काय सांगितलंय? मग अशा वेळेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर किती इन्व्हॉल्व होता त्यावरून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर ठरतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. मग आता पहा उदाहरणार्थ,
यामध्ये पॉलिडेंटेट लिगॅंड जर असेल तर कोऑर्डिनेशन नंबर किती येईल? उदाहरणार्थ हा जर आपण घेतला कॉम्प्लेक्स दिलेला Fe ब्रॅकेटमध्ये दिलाय ऑक्झिलेट आयन आणि 3 म्हणलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ऑक्झिलेट आयन मध्ये 2 इलेक्ट्रॉन 2 ऑक्सिजन आहे आणि त्या 2 ऑक्सिजनवर 2 पेअर आहेत आणि मग एकूण जर इलेक्ट्रॉन पेअरची जर आपण संख्या काढली तर किती येते? 6. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर इथं 3 येत नाही. इथं या कॉम्प्लेक्स मध्ये जर आपण बघितलं तर कोऑर्डिनेशन नंबर 3 इथं 3 संख्या दिसते. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 3 होईल का? नाही. तर 3 नाही. तर इलेक्ट्रॉन पेअर किती झाले? एकूण इलेक्ट्रॉन पेअर 6 झाले. एकूण 6 झाल्या. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो 6. 3 नाही तर तो 6 आहे. हा नियम आहे पॉलिडेंटेट लिगॅंडसाठी. त्याच पद्धतीने कोबाल्ट EN3. EN चा अर्थ काय? इथिलीन डायमंड किती आहे? 3 आहे. बरोबर. आणि मग एका इथिलीन डायमंड मध्ये इलेक्ट्रॉन पेअर किती? 2 आहेत. एक इलेक्ट्रॉन पेअर 2 आहेत तर मग एकूण किती झाले? 6. म्हणून त्या ठिकाणी 6 कोऑर्डिनेशन नंबर येतो. मग शेवटी त्यांनी सांगितले टोटल डोनर atoms in 3 ligand is 6 and the CN of Fe plus 3 and CO plus 3 is 6. या ठिकाणी डबल 3चा डबल 6. या ठिकाणी EN चा पण 6 होईल. म्हणून पॉलिडेंटेट लिगॅंडसाठी कोऑर्डिनेशन नंबरचा नियम जो आहे तो वेगळा आहे. पुन्हा एकदा पाहू आपण कुठली टर्म होती? कोऑर्डिनेशन नंबर. मोनोडेंटेट साठी काय नियम आहे? जेवढे मोनोडेंटेट लिगॅंड असेल तेवढा कोऑर्डिनेशन नंबर येतो. एक्झाम्पल मध्ये अमोनिया 4 आहे, क्लोरीन 2 आहे, मग एकूण झाला 6. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर आला 6. परंतु पॉलिडेंटेट लिगॅंडसाठी काय सांगितलं नियम त्यांनी की नंबर ऑफ ॲटम्स एकूण किती आहे, डोनर ॲटम्स किती आहेत किंवा इलेक्ट्रॉन पेअर किती इन्व्हॉल्व होतात त्यावरून कोऑर्डिनेशन नंबर ठरतो. मग ऑक्झिलेट आयन मध्ये 3 आहे. ऑक्झिलेट आयन इथं 3 दिलेले आहेत. EN 3 आहे. मग कोऑर्डिनेशन नंबर 3 होईल का? नाही, 3 होणार नाही. तर ते 6 होईल. 6 का? कारण 6 इलेक्ट्रॉन पेअर इन्व्हॉल्व होतात. बॉन्डिंग मध्ये एकूण जे इलेक्ट्रॉन पेअर इन्व्हॉल्व झाले 6 झाले आणि म्हणून कोऑर्डिनेशन नंबर 3 न येता येतो 6 येतो, डबल थोडक्यात. तर अशा पद्धतीने कोऑर्डिनेशन नंबर ही एक टर्म आपण या ठिकाणी डन केलेली आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे टॉपिक मध्ये तो नेहमी परीक्षेला विचारला जातो बोर्डाच्या एक्झामच्या दृष्टीने जो महत्वाचा जो प्रश्न येतो तो म्हणजे डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स याच्यातला फरक काय आहे. सुरुवातीला सांगतो डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स हे दोन्ही मॉलिक्युलर ऍडिशन कंपाऊंड आहे. दोन्ही सेम काय आहे त्याच्यात डिफरन्स आपण नंतर बघू. सेम काय आहे हे दोन्ही मॉलिक्युलर कंपाऊंड्स आहे, ऍडिशन कंपाऊंड आहे. 2 वेगवेगळे सॉल्ट घेतले की डबल सॉल्ट तयार होतो. त्याच पद्धतीने 2 वेगवेगळे सॉल्ट तयार घेतले की कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतो. म्हणून दोघांनाही काय म्हणलेलं आहे? मॉलिक्युलर ऍडिशन कंपाऊंड असं म्हणलेलं आहे. मग फरक काय? डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये फरक काय आहे पहा. त्यांनी काय सांगितले थोडक्यात सांगतो की डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो फरक जो होतो तो होतो त्यांच्या आयनायझेशन बिहेवियर. आयनायझेशन बिहेवियर वरून कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि डबल सॉल्ट यामध्ये फरक केला जातो. डबल सॉल्ट काय आहे की डबल सॉल्ट चे आयन तयार होतात, वॉटर मध्ये त्याचे आयन तयार होतात आणि ते आयन त्यांची पॉझिटिव्ह टेस्ट देतात. असा जो सॉल्ट आहे त्याला आपण डबल सॉल्ट म्हणतो. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय? कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर वॉटर मध्ये डिसोसिएट केला तर कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये जे लिगॅंड्स आहे किंवा जो मेटल आहे त्याच्या टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही किंवा ते पॉझिटिव्ह टेस्ट दाखवत नाही. याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि डबल सॉल्टचे बिहेवियर जे वेगवेगळं आहे. कुठलं बिहेवियर वेगळं आहे? आयनायझेशन बिहेवियर. पहा त्यांनी काय सांगितलं. डबल सॉल्ट डिसोसिएट इन वॉटर कम्प्लिटली इनटू सिंपल आयन.
डबल सॉल्ट जो आहे तो पाण्यामध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होतो. कॉर्निशन कंपाऊंडचं पण डिसोसिएशन होतं, परंतु कमी प्रमाणामध्ये होतं. परंतु डबल सॉल्टचं डिसोसिएशन जास्त प्रमाणामध्ये होतं आणि त्याच्यापासून त्याचे सिंपल आयन तयार होतात. मग आपल्याला डबल सॉल्टचं उदाहरण दिलेलं आहे मोहर सॉल्ट. हा प्रश्न येतो खालीलपैकी मोहर सॉल्टचा फॉर्म्युला काय आहे? काय आहे फॉर्म्युला? FeSO4NH4 होल ब्रॅकेट ट्वाइस SO4 6H2O याला म्हणतात मोहर सॉल्ट. हा मोहर सॉल्ट काय आहे? डबल सॉल्ट आहे. डबल सॉल्ट का बरं? कारण तो दोन सॉल्टने तयार झालेला आहे. एक फेरस सल्फेट FeSO4 आणि अमोनियम सल्फेट. हे दोन सॉल्ट एकत्र घेतले, पाणी ऍड जर केलं तर याच्यापासून हा डबल सॉल्ट जो आहे तो तयार होतो. आणि या डबल सॉल्टला जर पाण्यामध्ये आपण जर टाकली तर त्याचे सिंपल आयन तयार होतात. सिंपल आयन कुठले कुठले तयार झाले खाली डिसोसिएशन दाखवलेले. Fe+2 NH4+ आणि SO4-2 म्हणजे आयनचा आयन तयार झाला, अमोनियम आयन तयार झाला आणि सल्फेट आयन तयार झाला. आणि मग आपण जर त्या आयनची टेस्ट घेतली, अमोनियम आयनची टेस्ट घेतली किंवा सल्फेट आयनची टेस्ट घेतली, आपण इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिसला ऍसिडिक रॅडिकल आणि बेसिक रॅडिकलच्या टेस्ट घेतो. आपल्याला माहित आहे की केमिकल्स कुठले लागतात, रिएजंट कुठले आहेत. मग आपण या Fe+2 NH4+ आणि SO4-2 या आयनची जर आपण टेस्ट घेतली तर त्या पॉझिटिव्ह येतील. काय येतील पॉझिटिव्ह? कारण तो कॉर्निशन कंपाऊंड नाही, तर तो डबल सॉल्ट आहे. त्याचं डिसोसिएशन झालं त्या सिंपल आयन मध्ये. अजून एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी डबल सॉल्टचं, कॅर्नलाइट. फॉर्म्युला आहे KCl MgCl2 6H2O. याच्यासाठी कुठले दोन सॉल्ट तयार घेतली? पोटॅशियम क्लोराईड घेतला, मॅग्नेशियम क्लोराईड घेतला, त्यापासून हा कॅर्नलाइट सॉल्ट तयार झाला, डबल सॉल्ट तयार झाला. आणि तो वॉटरमध्ये जर ऍड केला तर त्याचं डिसोसिएशन सिंपल आयन मध्ये होईल, K+Mg+2 आणि Cl- आहे. आणि या सगळे जे आयन आहेत ते काय दाखवतील? पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतील. मग आता त्याच पद्धतीने कॉर्निशन कंपाऊंड जो आहे हा सुद्धा दोन सॉल्ट एकत्र घेऊन तयार करतात. उदाहरणार्थ हा जो कॉम्प्लेक्स घेतलेला आहे K4FeCN6, तर हा दोन सॉल्टने तयार झालेला आहे, परंतु तो कॉर्निशन कंपाऊंड आहे. याच्यात काय होतं की जर आपण हा कॉर्निशन कंपाऊंड जर वॉटरमध्ये जर ऍड केला, त्याचा डिसोसिएशन जर बघितलं तर त्याचं डिसोसिएशन त्याच्या सिंपल आयन मध्ये, जसं पूर्वी झालं डबल सॉल्टचं सिंपल आयन मध्ये डिसोसिएशन होतं, तसं कॉर्निशन कंपाऊंडचं डिसोसिएशन होत नाही. मग आपण हा जर पाण्यामध्ये कॉम्प्लेक्स टाकला तर याचं डिसोसिएशन कसं झालं? 4K+ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कॉम्प्लेक्स आयन जो तयार झाला तो झाला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कॉर्निशन स्पियर जो तयार झाला तो झाला FeCN6 4-. मग आता तुम्ही या ठिकाणी विचार कराल की Fe ची टेस्ट येईल का? तर Fe ची टेस्ट येणार नाही. सायनाइडची टेस्ट येईल का? सायनाइडची पण टेस्ट येणार नाही. का येणार नाही? कारण की कॉर्निशन स्पियर मध्ये आहे, म्हणून ते टेस्ट देणार नाही. परंतु जर 4K जर पाहिला, त्याला काउंटर आयन म्हणलेलं होतं. त्याला शब्द काय वापरला त्यांनी? काउंटर आयन. पोटॅशियम पासूनचा हा जो पोटॅशियम जो आहे तो काउंटर आयन आहे, तो त्याची पॉझिटिव्ह टेस्ट देईल. म्हणजे कॉम्प्लेक्सच्या जो बाहेर हा पोटॅशियम असल्यामुळं त्याला काउंटर आयन म्हटलेलं आहे, तो पॉझिटिव्ह टेस्ट देईल. परंतु कॉम्प्लेक्स स्पेअर कॉर्निशन स्पेअरच्या आतमध्ये जे आहे, कॉम्प्लेक्स आयन मध्ये जे स्पेसिस आहे, जे आयन आहे ते त्यांची टेस्ट देत नाही. याला म्हणला तो कॉर्निशन कॉम्प्लेक्स. हा फरक आहे डबल सॉल्ट आणि कॉर्निशन कॉम्प्लेक्स मध्ये. पुन्हा एकदा सांगतो, दोन्हीही कॉर्निशन कंपाऊंड आणि डबल सॉल्ट ऍडिशन कंपाऊंड्स आहे. दोन्ही दोन वेगवेगळ्या सॉल्ट पासून तयार होतात. मग यांच्यात फरक काय? फरक आहे त्यांच्या आयनायझेशन बिहेवियर मध्ये. डबल सॉल्टचं वॉटरमध्ये कम्प्लिटली डिसोसिएशन होतं, कम्प्लिटली आयन त्याचे तयार होतात आणि ते आयन त्यांची पॉझिटिव्ह टेस्ट देतात. परंतु कॉम्प्लेक्स आयन जर वॉटरमध्ये ऍड केलं तर त्याचं डिसोसिएशन होतं, कमी प्रमाणामध्ये डिसोसिएशन होतं आणि तो त्याची जे कॉम्प्लेक्स आयन मध्ये जे
आयन आहे, कॉम्प्लेक्स आयन मध्ये किंवा कॉर्निशन स्पिअर मध्ये जे काही स्पेसिस आहे त्यांच्यात कॉन्स्टिट्यूट आयन्स आहे, मेटल असेल किंवा लिगॅंड असेल, त्यांच्यात टेस्ट टू पॉझिटिव्ह देत नाही, कारण ते कॉम्प्लेक्स आयन मध्ये आहे, कॉर्निशन स्पिअर मध्ये आहे. हा, कॉर्निशन स्पिअरच्या बाहेर जर एखादी स्पेसिस असेल तर तो त्याची टेस्ट पॉझिटिव्ह देणार. या ठिकाणी पोटॅशियम जर आपण बघितला तो कॉर्निशन स्पिअरच्या बाहेर आहे म्हणून तो पॉझिटिव्ह टेस्ट देतो. परंतु Fe आयन आणि सायनाइड हे कॉर्निशन स्पिअरच्या आतमध्ये आहे. यांचं टेस्ट आपल्याला मिळणार नाही, कारण त्या कॉर्निशन स्पिअर मध्ये आहेत, त्यांच्यात फिक्स बॉन्ड फॉर्म झालेले आहे, त्यांचे आयन तयार होत नाही. याला म्हणलं जातं कॉर्निशन कॉम्प्लेक्स. हा महत्वाचा पॉइंट या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढची जी पुढं टॉपिक मध्ये आपल्याला व्हॅर्नस थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असा पॉइंट दिलेला आहे. प्रश्न येतो, व्हॉट आर द पोस्टुलेट्स ऑफ व्हॅर्नस थेरी. तर आता हा काय व्हॅर्नसला इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कॉर्निशन कंपाऊंड तयार, त्याला व्हॅर्नस जो आहे, व्हॅर्नसने सगळ्यात अगोदर कॉर्निशन कंपाऊंडची थेरी त्या ठिकाणी मांडली. सो इज अ फादर ऑफ कॉर्निशन केमिस्ट्री. आणि ते कॉर्निशन कंपाऊंड कसं तयार होतो, काय काय असतात हे त्या ठिकाणी मांडलं. त्यांनी काय सांगितलं की त्याने कॉर्निशन कंपाऊंड वेगवेगळे तयार केले, वेगवेगळे कॉम्पोजिशन घेऊन वेगवेगळे कॉर्निशन कंपाऊंड तयार केले, लिगॅंडचं कॉम्पोजिशन वेगवेगळं घेतलं आणि असे वेगवेगळे कॉर्निशन कंपाऊंड त्यांनी तयार केले. आणि त्या कॉर्निशन कंपाऊंडच्या काही केमिकल टेस्ट करून, काही फिजिकल टेस्ट करून त्यांनी कॉर्निशन कंपाऊंड काय असतो हे त्यांनी थेरी त्या ठिकाणी मांडली. मग काय सांगितलं पहा, पहिली त्यांनी काय सांगितलं की कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये जो मेटल असतो तो मेटल, त्या मेटलच्या 2 व्हॅलन्सीज असतात. पहिला पॉइंट जो व्हॅर्नसने सांगितला की कुठल्याही कॉर्निशन कंपाऊंड मध्ये जो सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन असतो त्याला 2 प्रकारचे व्हॅलन्सीज असतात. पहिली जी एक जी आहे त्याला म्हणतात प्रायमरी व्हॅलन्सी, कंसामध्ये म्हणलं आयनायझेबल व्हॅलन्सी, म्हणजे ज्याचे आयन तयार होतात. आणि सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे नॉन आयनायझेबल व्हॅलन्सी, की ज्याचे आयन तयार होत नाही. मग आपण वरचं जर एक्झाम्पल जर घेतलं, हा K4 आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये होतं FeCN6. मग हा जो कॉम्प्लेक्स आपण वॉटर मध्ये डिसोसिएट केल्यानंतर आयन कोणाचा तयार झाला, पोटॅशियमचा तयार झाला. म्हणून या ठिकाणी जो पोटॅशियम जो आहे त्याला आपण काय म्हणू, प्रायमरी व्हॅलन्स, त्याला प्रायमरी व्हॅलन्स म्हणतो. आणि जी नॉन आयनायझेबल आहे, ज्यांचे आयन तयार होत नाही, मग आयन कोणाचे तयार होत नाही, आयन Fe आणि Cn हे जे आहे, Fe आणि Cn यांचे आयन तयार होत नाही, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं सेकंडरी व्हॅलन्सी, की जी नॉन आयनायझेबल आहे. पुढं the ionizable species consist of entities which satisfy the primary valency of the metal. Primary valency are generally satisfied by anions. प्रायमरी जी व्हॅलन्सी आहे की जिचे आयन तयार होतात ते कोण आहे, तर ते आयन आहे. इथं कुठलं आयन घेतलंय, के+ आहे, पोटॅशियमतून. मग कॅटायन असू शकतात किंवा ते anions असू शकतात, सॅटिस्फाय बाय anions त्यांनी म्हणलेलं आहे. सो now the ionizable species, that is the primary valency जी आहे, it is satisfied by anions. त्याच्यानंतर सेकंड काय सांगितलं त्यांनी, the secondary coordination sphere consists of entities which satisfy the secondary valency and non ionizable. मग सेकंडरी व्हॅलन्सी मध्ये काय काय येतात, मेटल येतात आणि लिगॅंड येतात. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला एखादं कॉम्प्लेक्स दिला आणि त्यामध्ये जर विचारलं की याच्यात प्रायमरी व्हॅलन्सी कुठली आणि सेकंडरी व्हॅलन्सी ओळखा, कॉर्निशन स्पिअरच्या जे बाहेर येतात त्याला प्रायमरी व्हॅलन्सी म्हणतात, आणि कॉर्निशन स्पिअर मध्ये जे येतात त्यांना सेकंडरी व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. मग बाहेर असल्यामुळे त्यांचे आयन तयार होतात, पण जे आतमध्ये आहेत त्यांचे आयन तयार होत नाही. आयन कोणाचे तयार होतात, प्रायमरी व्हॅलन्सीचे, आणि जे आतमध्ये आहेत त्यांचे आयन तयार होत नाही.
त्या व्हॅलन्सीला सेकंडरी व्हॅलन्सी असं म्हणतात. पुढं secondary valency for metal ion are fixed and satisfied by either anions or neutral ligand. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रायमरी व्हॅलन्सी काय असतात, anions असतात. मग सेकंडरी व्हॅलन्सी काय, सेकंडरी व्हॅलन्सी आयदर anions असतील किंवा न्यूट्रल मॉलिक्युल असेल. anions म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज Cl मायनस, OH मायनस, Cn मायनस किंवा न्यूट्रल मॉलिक्युल, न्यूट्रल लिगॅन्ड्स. लिगॅन्ड्स कुठले असतात, न्यूट्रल वॉटर आहे, अमाइन आहे, NH3 आहे, वॉटर आहे, हे जे आहे न्यूट्रल लिगॅन्ड्स, यांना म्हणलं जातं सेकंडरी व्हॅलन्सी, कारण ते कोऑर्डिनेशन स्पेअरच्या आतमध्ये आहे. बरोबर. नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलन्सी इज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर. आपण याच्या अगोदरच बघितलं की जेवढे लिगॅन्ड असतील त्यांना आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेशन नंबर. नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलन्सी जी आहे ती काय सॅटिस्फाय करते किंवा ती काय एक्सप्रेस करते, ती एक्सप्रेस करते कोऑर्डिनेशन नंबर. आणि प्रायमरी व्हॅलन्सी जी आहे ती काय एक्सप्रेस करते, ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं त्यांनी सांगितले, ही जी सेकंडरी व्हॅलन्सी असते कोऑर्डिनेशन स्पेअरच्या आतमधली, त्याची एक फिक्स अरेंजमेंट असते आणि त्या फिक्स अरेंजमेंटमुळे कोऑर्डिनेशन स्पेअरला एक प्रकारची जॉमेट्री येते. परंतु जी बाहेरची स्पेसिस असते ती फिक्स नसते आणि ती आयनायझेबल असते, ती एका जागी नसते. परंतु आतमध्ये जी सेकंडरी व्हॅलन्सी जी आहे, आता पहा या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे याच्यात जर तुम्हाला विचारलं की प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी ओळखा. प्रायमरी म्हणजे काय, कोऑर्डिनेशन पेअरच्या बाहेरची काय, ती Cl3 प्रायमरी व्हॅलन्सी, आयनायझेशन, तिचे आयन तयार होतात. म्हणजे हा जर कॉम्प्लेक्स तुम्ही वॉटरमध्ये टाकला तर याचं डिसोसिएशन होईल, Cl आयन तयार होईल आणि Cl आयनची टेस्ट मिळेल तुम्हाला, पॉझिटिव्ह मिळेल. आणि ही जी व्हॅलन्सी आहे याला म्हणतात प्रायमरी व्हॅलन्सी. परंतु कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याला सेकंडरी व्हॅलन्सी म्हणलेलं आहे. कोऑर्डिनेशन स्पियर मधलं यांच्या टेस्ट, कोबाल्टची टेस्ट किंवा या अमोनियाच्या टेस्ट तुम्हाला मिळणार नाही, कारण ते आहे कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये आहे. वॅर्नरने त्यांना काय नाव दिलं, सेकंडरी व्हॅलन्सी, कारण त्यांचे आयन तयार होत नाही. मग आता त्यांनी काय सांगितलंय की हा जो सेकंडरी व्हॅलन्सी किती आहे, एकूण 6 अमोनिया आहेत. म्हणजे 6 अमोनिया म्हणजे त्याचा काय झाला, कोऑर्डिनेशन नंबर. आणि म्हणून काय म्हणलेलं आहे की सेकंडरी व्हॅलन्सी जी आहे ती काय एक्सप्रेस करते, ती काय प्रेझेंट करते, कोऑर्डिनेशन नंबर. आणि प्रायमरी व्हॅलन्सी काय रिप्रेझेंट करते, ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. तर अशा पद्धतीने हे जे आहे याला वॅर्नर्स थेरी असं म्हणलेलं आहे. पुन्हा एकदा आपण थोडक्यात वॅर्नर्स थेरी काय, वॅर्नरने काय केलं, वॅर्नर त्याची थेरी जी आहे ती कोऑर्डिनेशन कंपाऊंडची प्रथमतः मांडली. त्यांनी वेगवेगळे कोऑर्डिनेशन लिगॅन्ड घेऊन, वेगवेगळे लिगॅन्ड्स घेऊन कॉम्प्लेक्स तयार केले आणि त्या कॉम्प्लेक्सच्या केमिकल आणि फिजिकल टेस्ट त्या ठिकाणी केल्या आणि त्यावरून कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतो त्याने ते स्पष्ट केलं. त्याने काय सांगितलं, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो मेटल आहे त्याला 2 प्रकारच्या व्हॅलन्सी असतात, प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी. ज्याचे आयन्स तयार होतात ती प्रायमरी व्हॅलन्सी, ज्यांचे होत नाही ती सेकंडरी व्हॅलन्सी. दुसरी गोष्ट, प्रायमरी व्हॅलन्सी कुठं असते, कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर असते आणि सेकंडरी व्हॅलन्सी कुठे असते, कोऑर्डिनेशन स्पियरच्या आतमध्ये असते. तिसरी गोष्ट, प्रायमरी व्हॅलन्सी जी आहे ती काय प्रेझेंट करते, ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल. आणि सेकंडरी व्हॅलन्सी जी आहे ती काय एक्सप्रेस करते, कोऑर्डिनेशन नंबर, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल. आणि मग आपल्याला दिलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये जर एखादा कॉम्प्लेक्स दिला तर आपल्याला प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी ओळखता आली पाहिजे. कोऑर्डिनेशन स्पेअरच्या आतमध्ये जे येतात त्यांना सेकंडरी व्हॅलन्सी म्हणतात आणि बाहेर जे येतात ते प्रायमरी व्हॅलन्सी. आणि त्यांनी सांगितले की कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये जे लिगॅन्ड जे येतात त्या लिगॅन्ड थोडक्यात काय, सेकंडरी व्हॅलन्सी. आणि कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर जे आयन्स असतात, आयनायन्स असतात ते प्रायमरी व्हॅलन्सी. लिगॅन्ड आणि
मेटल याच्यामध्ये बॉन्ड जो आहे तो कॉर्डिनेशन बॉन्ड आहे, परंतु प्रायमरी मध्ये सेकंडरी व्हॅलन्सी आणि मेटल यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो कॉर्डिनेशन बॉन्ड दिसतोय. आणि हा जो प्रायमरी व्हॅलन्सी जी आहे बाहेरची आणि हा जो मेटल आहे यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे, आयनिक बॉन्ड आहे. आयनिक बॉन्ड आहे त्यामुळे तो तुटतो आणि मग हे आयन्स तयार होतात. यांचे आयन तयार होतात प्रायमरी व्हॅलन्सीचे, परंतु सेकंडरी व्हॅलन्सी आणि मेटल यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन बॉन्ड असल्यामुळे त्याचे आयन तयार होत नाही. आणि ते त्यांची जी सेकंडरी व्हॅलन्सी जी असते ते त्या मेटलवरती एका स्पेशल अरेंजमेंट मध्ये असतात आणि त्यामुळे कोऑर्डिनेशन कंपाऊंडला एक प्रकारची जॉमेट्री त्या ठिकाणी येते. ही जी थिअरी आहे या थिअरीला वॅर्नर्स थिअरी असं म्हणलेलं आहे. त्याला वॅर्नर्स थिअरी असं म्हणलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलंय की जर कोऑर्डिनेशन नंबर जर 6 आला, म्हणजे 6 जर लिगँड असेल, आता इथं जर आपण बघितलं या एक्झाम्पल मध्ये, हा यामध्ये पहा आता आयनच्या भोवती 6 CN आहे म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला. मग जर कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला तर त्याची जी जॉमेट्री येते ती येते ऑक्टाहेड्रल जॉमेट्री त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर 4 असेल तर 4 साठी 2 जॉमेट्री आहे, स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री सांगितली आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री सांगितली. म्हणजे थोडक्यात काय, वॅर्नरच्या सेकंडरी व्हॅलन्सीमुळे की ज्याचे आयन तयार होत नाही त्या सेकंडरी व्हॅलन्समुळे कोऑर्डिनेशन कंपाऊंडला एक प्रकारची जॉमेट्री मिळते. जर कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर जॉमेट्री ऑक्टाहायड्रल येते आणि कोऑर्डिनेशन नंबर जर 4 आला 2 जॉमेट्री पॉसिबल आहे तिथं, स्क्वेअर प्लॅनर आणि टेट्राहायड्रल. तर अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. पुन्हा पाहू आपण या ठिकाणी सुरुवात जी केली ती केली टर्म्स पासून. सो व्हॉट आर द टर्म्स यूज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. तर पहिली टर्म आली कोऑर्डिनेशन स्पेअर. थोडक्यात काय, कोऑर्डिनेशन स्पेअर कशाला म्हणतात, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ज्या टर्म्स येतात त्याला कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणतात. काय काय येतात कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये, सेंट्रल मेटल ऍटम येतो आणि लिगँड्स येतो, त्याला कोऑर्डिनेशन स्पेअर असं म्हणलं जातं. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये जे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आहे त्याला कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणतात. त्यामध्ये सेंट्रल मेटल ऍटम आणि लिगँड येतो. ही झाली पहिली. त्यानंतर पुढे सांगितलंय की कॉम्प्लेक्सचा चार्ज कसा फाइंड आउट करायचा. म्हणजे काय होतं की कुठलाही कॉम्प्लेक्स आपण जर वॉटरमध्ये डिसोसिएट केला तर तो कोऑर्डिनेशन स्पेअर आहे, त्याचा आयन तयार होतो, त्याला आपण कॉम्प्लेक्स आयन असं म्हणतो. कॉम्प्लेक्स आयन व एक तर पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा न्यूट्रल असू शकतो. त्याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला आपण कॉम्प्लेक्स कॅटायन म्हणतो, निगेटिव्ह चार्ज जर आला त्याला आपण कॉम्प्लेक्स ऍनायन म्हणतो. तर अशा पद्धतीने त्याच्यावर कॉम्प्लेक्स आयनवर चार्ज येतो. मग तो चार्ज जर काढायचा असेल तर चार्ज काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला जो त्याने सांगितलाय तो काय सांगितलाय की मेटलचे ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे मेटलचा चार्ज आणि लिगँडचा चार्ज यांची बेरीज केली की तुम्हाला कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज त्या ठिकाणी मिळतो. त्यानंतर दुसरी आणि महत्वाची टर्म जी आपण बघितली ती म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. मोनोडेंटेट लिगँड साठी जेवढे लिगँड तेवढा कोऑर्डिनेशन नंबर. तर लिगँड 6 असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 6, लिगँड 4 असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 4. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, इट इज नंबर ऑफ लिगँड अटॅच टू द सेंट्रल मेटल ऍटम इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर. कोणासाठी, मोनोडेंटेट साठी. परंतु पॉलिडेंटेट साठी कोऑर्डिनेशन नंबर ची व्याख्या जी आहे ती बदलते. काय सांगितलं त्यांनी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इन्व्हॉल्व्ड इन द कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करताना किती इलेक्ट्रॉन पेअर इन्व्हॉल्व्ह होतात त्यावरून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर ठरतो. उदाहरणार्थ पॉलिडेंटेट लिगँड मध्ये ऑक्झिलेट CS ऑक्झिलेट आयन ऑक्झिलेट लिगँड जे ते 3 आहे किंवा EN लिगँड 3 आहे, मग कोऑर्डिनेशन नंबर 3 झाला का, 3 नाही झाला तर 6 झाला. तो का 6 झाला, कारण 6 इलेक्ट्रॉन पेअरने बॉन्डिंग मध्ये भाग घेतला आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो, 3 येत नाही, डबल होतो त्या ठिकाणी. त्यानंतर आपण नेक्स्ट जे लर्न केलं ते हा महत्वाचा पॉइंट, डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड याच्यामध्ये काय फरक आहे.
तर दोन्ही पण काय आहे, दोन्ही पण डबल सॉल्ट आणि कॉर्निशन कंपाऊंड हे दोन्ही ऍडिशन कंपाऊंड आहे. फक्त त्यांचे आयनायझेशन बिहेवियरवरून त्यामध्ये फरक केला. तो डबल सॉल्टचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं आयनमध्ये, ते त्याच्या पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतात. परंतु कॉर्निशन कॉम्प्लेक्स जो आहे, कॉर्निशन कंपाऊंड जो आहे, जी कॉर्निशन स्पेअर मध्ये येतात किंवा कॉम्प्लेक्स आयन मध्ये येतात, त्यांच्या टेस्ट आपल्याला मिळत नाही. बाहेर जर असेल त्याला आपण काउंटर आयन म्हणतो. काउंटर आयनच्या टेस्ट आपल्याला पॉझिटिव्ह मिळतात. त्यानंतर टॉपिकचा पुढचा पहिली जी थिअरी मांडली ती व्हॅर्नर्स थिअरी. व्हॅर्नरने काय सांगितले, प्रत्येक मेटल जो आहे कॉर्निशन कंपाऊंड, त्याच्या दोन व्हॅलन्सी असतात, प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी. ज्याचे आयन तयार होतात त्याला आपण प्रायमरी व्हॅलन्सी म्हणतो, ज्याचे होत नाही त्याला आपण सेकंडरी व्हॅलन्सी म्हणतो. ओळखायची कशी प्रायमरी व्हॅलन्सी सेकंडरी व्हॅलन्सी? कॉर्निशन स्पिअरच्या बाहेर जी स्पीसीस आहे, आयन आहे, त्यांना आपण प्रायमरी व्हॅलन्सी म्हणतो. कॉर्निशन स्पिअरच्या आतमध्ये आहे त्यांना आपण सेकंडरी व्हॅलन्सी असं म्हणतो. प्रायमरी व्हॅलन्सी ऑक्सिडेशन स्टेट एक्सप्रेस करतात, सेकंडरी व्हॅलन्सी कॉर्निशन नंबर त्या ठिकाणी एक्सप्रेस करत असतात. प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी यांची अटॅचमेंट जी आहे ती, सेकंडरी व्हॅलन्सीची अटॅचमेंट कॉर्निशन बॉन्डने होते आणि प्रायमरी व्हॅलन्सी आणि मेटल यांची जी अटॅचमेंट तिची आयनिक बॉन्ड होते, त्यामुळे त्याचे आयन्स तयार होतात. तर याला व्हॅर्नर्स थिअरी असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजेच कॉर्निशन नंबर. आणि मग कॉर्निशन नंबर जर 6 असेल, कॉर्निशन नंबर जर 6 असेल तर आपण त्याला, कॉर्निशन नंबर जर 6 असेल तर जो त्याची जी जॉमेट्री येते ती ऑक्टाहेड्रल येते. आणि कॉर्निशन नंबर जर 4 असेल तर जॉमेट्री येते स्क्वेअर, प्लॅनर किंवा टेट्राहायड्रल. तर अशा पद्धतीने हा पाठ या ठिकाणी झालेला आहे.